देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला प्रसंग दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्या चरणाजवळ बसून देवाच्या वचनामधील आशीर्वाद घेण्यासाठी. पुढील वेळ आपण देवाच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व प्रसंगी तू आमच्या संगती होतास, इथपर्यंत तो आम्हाला आणलेला आहे प्रभू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुझं वचन तू आमच्या कानी पडू देत आहेस प्रिय प्रभू. त्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे, इब्रिकरास पत्र 11वा अध्याय, यामधील काही वचनं आहेत ते मी आपल्याला वाचून दाखवतो. वचन 8. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतना दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. वचन 9. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचन दत्त देशात राहिला. वचन 13. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती. आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे त्यांनी पत्करले. आणि वचन 16. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, स्वर्गीय देश. स्वर्गीय देश. मागच्या फेब्रुवारी 11ला आमच्या जीवनामध्ये एक फार मोठी दुःखद असल्या प्रकारची घटना घडली आणि ती ही की आमचा मुलगा प्रभूकडे गेला. आणि या घटनेमुळे आमच्या जीवनामध्ये वादळ निर्माण झालं आणि ते अतिशय मोठं असल्या प्रकारचं वादळ होतं, सहनशक्तीच्या पलीकडे असल्या प्रकारचं होतं. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही बाजारात गेलो असताना एक जोडपं आम्हाला भेटलं आणि माझ्या मिसेसने त्यांना सांगितलं की आमचा मुलगा गेला. आणि मग त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि शेवटी ते म्हणाले की ज्यावेळेस त्यांना कळलं की यांचा मुलगा प्रभूकडे गेला, देवाकडे गेला, तर शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की आमचा मुलगा गेला, आम्हाला असं वाटलं की दुसऱ्या देशामध्ये गेला, परदेशामध्ये गेला, चांगल्या शिक्षणासाठी व कामासाठी गेला असं आम्हाला वाटलं. आणि हे जे त्यांचे शब्द मी ऐकले त्याला अधिक मोठं असल्या प्रकारचं वादळ आमच्या मनामध्ये निर्माण झालं आणि आम्ही देवाला प्रश्न विचारायला लागलो की परमेश्वरा, हे काय झालं की या इतक्या कमी वयात ज्याने आपलं ध्येय गाठायला पाहिजे आणि एखाद्या देशात जायला पाहिजे, किंवा तरुणांच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतात, ध्येय असतात, त्यांना काहीतरी मिळवायचं असते, ह्या गोष्टी होण्याच्या ऐवजी जीवनामध्ये एवढं विपरीत असल्या प्रकारे का घडावं. आणि हे एक वादळ सारखं मनामध्ये फिरत राहिलं आणि ते शांत झालं नाही. परंतु एक दिवस देवाने जे मला सांगितलं त्यामुळे हे वादळ शांत झाले. देव म्हणाला, पहा, तुझा मुलगा कदाचित या जगातल्या मोठ्या देशामध्ये गेला नसेल किंवा त्याने फार मोठं ध्येय मिळवलं नसेल, परंतु तो एक अशा देशामध्ये गेलेला आहे की त्या ठिकाणी तो देश सर्वात सुंदर असल्या प्रकारचा देश आहे, सर्वात मोठा असल्या प्रकारचा देश आहे आणि सार्वकालिक असल्या प्रकारचा देश आहे. आणि तो देश म्हणजे स्वर्गीय देश आहे. त्या देशामध्ये तो गेलेला आहे आणि त्या देशामध्ये मी त्याचा स्वर्गीय पिता त्याच्या संगती आहे. आणि हे शब्द ऐकल्यानंतर आमच्या मनातील वादळ ते बरंच शांत झालं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय 7 आणि 13वा अध्याय 12
या वचनामध्ये एक देवाचा महान सेवक होऊन गेला आणि त्याचं नाव आहे अब्राम. ज्यावेळेस देवाने त्याला पाचारण केलं त्यावेळेस त्या अब्रामाला सुद्धा त्याने एका देशाचं अभिवचन दिलं, वतनाच्या देशाचं. आणि त्यासाठी त्याला सांगितलं की तू आपला देश सोडून जा आणि त्या देशामध्ये जा. आणि त्या देशाचं अभिवचन त्याला जे दिलं होतं उत्पत्ती 12:1 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. देव अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेल. आणि अशा रीतीने देवाच्या आज्ञेप्रमाणे ज्यावेळेस अब्राम आपल्या देशातून गावातून निघाला आणि ज्यावेळेस वचनाच्या देशामध्ये म्हणजे कनान देशामध्ये आला, त्या ठिकाणी राहिला. त्या ठिकाणी आल्यानंतर देवाने पुन्हा त्याला अभिवचन दिलं, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईल. आणि अशा रीतीने अब्रामाला एका देशाचं अभिवचन देवाने दिलं होतं आणि त्या देशाकडे किंवा तो देश मिळवण्यासाठी हा अब्राम निघाला. प्रवास त्याने केला आणि तिथे तो आला. परंतु आपल्याला असं दिसतं की त्याच्या हयातीमध्ये हा देश त्याला मिळाला नाही. आणि आपण पाहतो की तो देश तर मिळाला नाहीच, परंतु त्याचं जीवन जे होतं, सुरुवातीला ज्यावेळेस तो आपल्या गावी होता, देशात होता, त्यावेळेस स्थिर असल्या प्रकारचं जीवन होतं, सुखी होतं, संपन्न असल्या प्रकारचं त्याचं जीवन होतं. परंतु ज्यावेळेस त्याने प्रवास करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचा प्रवास हा अतिशय असुरक्षित असल्या प्रकारचा होता, एकटेपणाचा होता आणि तो तंबूत त्याला राहावं लागलं. आणि ज्यावेळेस तो कनान देशात म्हणजे वचन दत्त देशामध्ये आला त्या ठिकाणी दुष्काळ त्याला पाहावा लागला. याच्या आधी त्यांनी दुष्काळ पाहिलेला नव्हता, कारण त्यांचा देश समृद्ध असल्या प्रकारचा होता. आणि म्हणून त्या देशातून त्याला मिसर देशामध्ये जावं लागलं. त्या मिसर देशात गेल्यावर त्याचा जीव धोक्यात होता. आणि सर्वात मोठी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये जी कमी होती, वचन तर होतं परंतु तरी त्याच्या जीवनामध्ये नव्हती, आणि ती म्हणजे त्याला एकही पुत्र नव्हता, एकही मुलगा नव्हता. आणि वचन तर असल्या प्रकारचं होतं की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुझी संततीला आकाशातील ताऱ्याप्रमाणे आणि समुद्रातील वाळूप्रमाणे करेल. परंतु या ठिकाणी त्याला एकही पुत्र नव्हता आणि तेही 25 वर्षेपर्यंत. असा त्याचा प्रवास होता, असं त्याचं जीवन होतं. आणि इतकं ते खडतर होतं आणि एखाद्या रखरखीत वाळवंटाप्रमाणे होतं. वर तर त्याला आकाशातील तारे दिसत होते, परंतु त्याच्या पायाखाली मात्र फार कठोर असल्या प्रकारचं आणि खडतर असल्या प्रकारचं त्याचं जीवन होतं. आणि तरीही हा अब्राम पुढं आणि पुढं त्या देवासंगती चालत राहिला, विश्वासाने तो चालत राहिला. तो मागं जाऊ शकला असता, कारण मागं त्याचा संपन्न देश होता, फार प्रगत असल्या प्रकारचा देश होता आणि फार सुखाचा असल्या प्रकारचा त्याचा देश होता. त्या ठिकाणी मागं तो जाऊ शकला असता, परंतु मागं मात्र तो गेला नाही. पुढं आणि पुढं तो गेला. ज्या देशाचं अभिवचन देवाने त्याला दिलं होतं, कनान देशाचं, तो कनान देश सुद्धा त्याला मिळाला नाही. त्या देशामध्ये तो उपऱ्यासारखा राहिला, एखाद्या प्रवाशासारखा तो राहिला. त्या ठिकाणी त्याला स्वतःची मालमत्ता नव्हती आणि स्वतःचा देश नव्हता आणि त्या ठिकाणी त्याला स्वतःचं परमनंट घर नव्हतं. आणि असल्या प्रकारचं त्याचं जीवन होतं. आणि तोही देश मिळाला नाही आणि त्याचा जो मूळ देश आहे त्याही देशापासून तो दूर आला होता. इतकं असून सुद्धा तो पुढं आणि पुढं चालत राहिला. याचा अर्थ हा की पुढे असल्या प्रकारचा देश त्याच्या समोर होता की जो त्याच्या मूळ देशापेक्षा सुद्धा आणि वतनाच्या देशापेक्षा सुद्धा मोठा असला पाहिजे, सुखाचा असला पाहिजे आणि फार सार्वकालिक असल्या प्रकारचा, कायमचा असला पाहिजे आणि असल्या प्रकारचा तो देश असला पाहिजे. म्हणून तो त्या देशाकडे चालत राहिला, मागं गेला नाही किंवा थांबलाही नाही, कारण तो देश जो त्याच्या समोर होता तो असल्या प्रकारे महान असल्या प्रकारचा देश होता. आणि पवित्र शास्त्र त्याविषयी सांगितलेलं आहे. इब्री करासपत्र 11 अध्याय 16 वचनामध्ये त्याविषयी सांगितलेलं आहे की ज्या देशाकडे तो जात होता त्या देशाविषयी काय सांगितलेलं आहे. तर 11:16 मध्ये असं सांगितलेलं आहे, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे
स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. तो देश, तो स्वर्गीय देश, त्याच्याविषयी इथं काय सांगितलेलं आहे? तो देश अधिक चांगला देश होता आणि आहे. स्वर्गीय देश, या जगामध्ये अनेक देश आहेत आणि काही देश जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की ते अगदी स्वर्गासारखे आहेत. त्या ठिकाणी सर्व सुख आहेत आणि सुंदर निसर्ग आहे आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. परंतु या सर्व देशांपेक्षा सुद्धा हा जो स्वर्गीय देश आहे त्याची आणि या जगातल्या कोणत्याही देशाची तुलना होऊ शकत नाही. कारण या जगातले देश मग कितीही संपन्न असो, कितीही प्रगत असो, कितीही त्या ठिकाणी संपत्ती असो, किती ते सधन असो, किती त्यांची प्रगती झालेली असो, पण त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो, उदाहरणार्थ अमेरिकेसारखा जर देश घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा वादळं आहेत. सर्वात जास्त वादळं तर तिथे होतात. वादळं आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मंदी आहे, त्या ठिकाणी सुद्धा द्वेष आहे, त्या ठिकाणी सुद्धा खून खराबी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा या सर्व गोष्टी, त्या ठिकाणी सुद्धा आगी लागतात आणि अतिशय भयानक असल्या प्रकारचे त्या आगी असतात आणि आपण त्या पाहिलेल्या आहे. त्या ठिकाणी सुद्धा मरण आहे. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त मृत्यू त्या देशामध्ये झाले. भयंकर असल्या प्रकारच्या अनुभवातून त्यांना जावं लागलं. मग असल्या प्रकारचे देश आहे, पण त्या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. परंतु हा जो स्वर्गीय देश आहे त्याच्याविषयी जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी अश्रू नाही, त्या ठिकाणी मरण नाही, त्या ठिकाणी विरह नाही, त्या ठिकाणी अंधार नाही, त्या ठिकाणी द्वेष नाही, त्या ठिकाणी युद्ध नाही, त्या ठिकाणी आनंदाकडून आनंदच आहे, स्तुतीकडून स्तुतीच आहे आणि असल्या प्रकारचा कुठंच पाप त्या ठिकाणी नाही. असा जो देश आहे तो स्वर्गीय देश आहे. म्हणून या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की अधिक चांगला देश, त्याची ते उत्कंठा धरतात. आणि दुसरा शब्द सांगितलेला आहे, त्या देशाची फक्त इच्छा धरत नाही परंतु उत्कंठा ते धरतात आणि अतिशय त्यांना उत्साह आहे, तळमळ आहे त्या देशाची. त्या देशाकडे ते पाहत जीवन जगले. तो देश त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. तो देश त्यांच्या दैनंदिन जीवनाचा विषय होता आणि त्याच्याकडे पाहून ते आपलं जीवन जगले. तो देश कुठेतरी हवेत नव्हता, त्यांच्यासाठी फार दूरचा नव्हता, परंतु त्यांच्या जणू काही ते त्याला आपल्या डोळ्यांनी पाहत, विश्वासाच्या डोळ्यांनी पाहत पाहत जीवन जगले. कारण त्यांच्यासाठी तो देश हा सत्य असल्या प्रकारचा होता, दृश्य असल्या प्रकारचा होता, सर्वात मोठा असल्या प्रकारचा होता, सर्वात चांगला असल्या प्रकारचा देश होता. तेच त्यांचं खरं वतन होतं आणि म्हणून त्या देशाकडे पाहत ते आपलं जीवन जगलेले आपल्याला दिसतील. आणि मग जर असल्या प्रकारचा आपण या जगामध्ये आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर तो आपला स्वर्गीय देश आहे, तर या जगामध्ये ज्या देशामध्ये आपण आहोत तो देश काय? तो देश हा परदेश असल्या प्रकारचा आहे. आणि या देशामध्ये, या जगामध्ये आमचं जीवन कसं आहे? एखाद्या परदेशीसारखं, एखाद्या प्रवाशासारखं असल्या प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून या जगामध्ये ज्यावेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस आपण कसं जीवन जगायला पाहिजे? एखाद्या प्रवाशासारखं. एखादा प्रवासी चालतो, तो एका ठिकाणी प्रवास करत असताना एका ठिकाणी उतरतो, तिथेच रमतो, तिथेच राहतो असं नाही, तो पुढे पुढे जात राहतो. आणि एखादा जर प्रवासी असला आणि पुढे जर चिखल असला तर तो चिखलाला वळसा घालून जाईल. तो त्या चिखलामधून जाणार नाही, कारण त्याला माहिती आहे की मला पुढं आणि पुढं आणि पुढं जायचं आहे. आजच्या काळामध्ये बरेचसे लोक या जगाच्या, या लोभाच्या, दैहिकतेच्या आणि लोभाच्या चिखलामध्ये फसलेले आहे. त्यांचा प्रवास थांबलेला आहे. स्वर्गाकडे आम्ही प्रवास करत आहोत, परंतु या जगाच्या चिखलामध्ये ते फसलेले आहेत. त्यांचा प्रवास पुढं जात नाही, थांबलेला आहे. आणि म्हणून या जगामध्ये आम्हाला असल्या प्रकारचं जीवन जगत आहे हे लक्षात ठेवून की आम्ही या जगामध्ये प्रवासी आणि परदेशी आहोत. आमच्या गावाकडे काही लोक असे असायचे आणि जे आम्हाला भेटायचे प्रवास करण्याच्या आधी स्टेशनवर, आणि त्यांना जर विचारलं की
कहाँ जा रहे हो? त्यांचं उत्तर हे असायचं की हम देश जा रहे. देश, त्यांचं जे वतन असायचं, त्यांचं जे राज्य असायचं, त्यांचं जे गाव असायचं, त्याला ते देश म्हणायचे. फार प्रेमाने, फार आपुलकीने, त्या तिथल्या मातेविषयी त्यांना फार प्रेम, तिथलं जे काही असेल त्याचे फार त्यांना प्रेम, ते त्यांचं वतन. मग इकडे काय करायचे? इकडे त्यांच्या प्रॉपर्टीज, मोठमोठे व्यवहार, मोठे त्यांचे साम्राज्य असल्या प्रकारचं असायचं. परंतु हे सर्व करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एकच असायचं की नाही, माझं वतन ते आहे, माझा देश तो आहे, शेवटी मला तिथे जायचं आहे. आणि आम्ही जे देवाचे लोक आहोत, ते आम्ही या जगामध्ये जे राहतो, आम्हाला सुद्धा असल्याच प्रकारचं जीवन जगायचं आहे. याचा अर्थ असं नाही की आम्ही झोपड्यामध्ये राहावं, नाही. देव जर आपल्याला आशीर्वाद देतो, तो कोणताही आशीर्वाद देऊ शकेल, मोठा बंगला आपल्याला देऊ शकेल, मोठी प्रॉपर्टी देऊ शकेल. परंतु हे सर्व करत असताना त्या सर्व गोष्टी आमच्याजवळ जरी असल्या तरी आमचा लोभ मात्र त्याच्यामध्ये नको, आमचं मन मात्र त्याच्यामध्ये नको. एखादा बंगला आपल्याला असेल, परंतु त्या बंगल्यामध्ये राहत असताना असं राहायचं की जसं मी तंबूत राहत आहे आणि मला एक दिवस हा तंबू गुंडाळून जायचं आहे. येशूचं येणं जवळ आलेलं आहे आणि हा देश सुद्धा अतिशय जवळ असल्या प्रकारचा आलेला. आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये अनेक चिन्ह जे पूर्ण होत आहे. आपला जो काळ आहे तो शेवटला काळ आहे. आपला जो काळ आहे येशूच्या येण्याचा काळ आहे. आपला जो काळ आहे तयारी करण्याचा काळ आहे. आपला जो काळ आहे पुढं पाहण्याचा काळ आहे. आपण प्रवास करत आहोत आणि आपण त्या स्वर्गीय देशाकडे जात आहोत. तो स्वर्गीय देश अतिशय जवळ आलेला आहे. त्याचे तर मला दुरून लाईट्स दिसतात, कारण अनेक भविष्य हे आपल्या काळामध्ये पूर्ण होत आहे. आणि म्हणून त्याच्या येण्याला सामोरे जात असताना आज आम्ही या जगामध्ये कसल्या प्रकारचं जीवन जगत आहे, हा मोठा प्रश्न आहे. आमचा जीवनाचा दीप जळत आहे काय? आम्ही प्रवास करीत आहोत का, की थांबलो आहे कुठेतरी रमलेला चिखलामध्ये फसलेला आहोत? येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे तो हाच आहे की आम्ही दैनंदिन जीवनामध्ये तो स्वर्गीय देश त्याच्याकडे पाहत आम्ही आमचं जीवन जगावं आणि त्या येशूच्या येण्याची तयारी करावी. देव करू असल्या प्रकारचं प्रवास करण्यासाठी, असल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करू शक्तिपूर्वक. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया.